पुण्याच्या रेड लाईट एरियामधून गणपती मंदिरासाठी सर्वाधिक वर्गणी जमा व्हायची. रेड लाईट एरिया आपण ज्याला म्हणतो, जिथं देवदासी महिला असतात, त्यांच्या मुलाचं पालकत्व सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने स्वीकारलेलं आहे, ही जी सुद्धा माहिती या लोकांना असली पाहिजे. अमिताभ बच्चन त्यांना एका पिक्चरच्या शूटिंगवेळी काहीतरी दुखापत झाली आणि दगडूशेठ गणपतीला त्यांचा नवस बोलला गेला होता. गणपती बाप्पाला नवस बोलला होता त्यांनी, त्यांच्या पत्नी जया बच्चन त्यांनी बोलला होता. हां, सद्गुरू जंगली महाराज आणि दगडूशेठ हलवाई यांनी एकत्रितरित्या कुस्ती खेळल्याचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आहे. इंग्रज सुद्धा त्यांना थोडेसे दबकायचे किंवा घाबरायचे. आजचे आपले गेस्ट आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे ट्रस्टी आणि उत्सव प्रमुख अक्षय अशोकराव गोडसे, ज्यांच्या गेल्या 4 पिढ्या मंदिराच्या सेवेत आहे. आज आपण त्यांच्याकडून मंदिराबद्दल भरपूर माहिती जाणून घेऊया. मंदिराला 130 वर्षापासून जी परंपरा मिरवणुकीची चालू होती, त्या परंपरेला खंड देऊन 2023 पासून दुपारी 4 वाजता मिरवणूक चालू करण्यात यायला लागली. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर प्रेरणा देतो. जय गणेश. जय गणेश. तुमच्या गेल्या 4 पिढ्या ह्या दगडूशेठ हलवाई गणपतींसाठी पूर्णपणे काम करतात. तर सर्वप्रथम मी इथूनच सुरू करतो की गणपती मंदिराबद्दल पूर्वीच्या थोडासा इतिहास आणि थोडीशी माहिती द्या. मी माहिती देण्याआधी आपल्या सगळ्या टीमचं मनापासून आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. बोलका, हे बोलका आणि बोलका नाव अत्यंत वेगळं आहे, युनिक आहे. तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. असं तुम्ही म्हणलात की दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये ही आमची 4थी पिढी. माझे पंजोबा बाबूराव गोडसे हे दगडूशेठ हलवाई यांच्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाची ज्या वेळेला सुरुवात झाली दगडूशेठ बाप्पाच्या, हां, त्यावेळेला त्या पंच कमिटीमध्ये ते पंच होते. त्याच्यानंतर माझे आजोबा प्रतापराव बाबूराव गोडसे म्हणजे ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष. म्हणजे त्यांच्या आयुष्यातली 70 वर्षे गणपती बाप्पांनी त्यांच्याकडनं अत्यंत चांगली सेवा करून घेतली, हे आमचं आम्ही परिवाराचं खूप मोठं भाग्य समजतो. आणि माझे वडील अशोकराव गोडसे, ज्यांचं 3-3.25 वर्षापूर्वी अचानक निधन झालं, ते सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्याच्या आधी सरचिटणीस होते. आणि मी आत्ता विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त उत्सव प्रमुख आहे. अशीच गणपती बाप्पाच्या सेवेची परंपरा आमची चालू आहे. तुम्ही आता उल्लेख केला की तुमचे पंजोबा ज्यांनी दगडूशेठ यांच्यासोबत काम केलं. दगडूशेठ गणपती या गणपतीला एका व्यक्तीचं नाव दिलं गेलं, जे व्यक्ती म्हणजे दगडूशेठ हलवाई. तर माझ्या माहितीत अशी गोष्ट मिळाली की दगडूशेठ हलवाई जेव्हा होते तेव्हा इंग्रजांना सुद्धा त्यांनी दिलेला जो कोण आदेश असेल तो मानायला लागायचा. तर या दगडूशेठ हलवाईंबद्दल सांगा. दगडूशेठ हलवाई मुळात एक अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व होतं. ते स्वतः पैलवान होते. त्यांना कुस्तीची, त्या सगळ्या तालमीची वगैरे फार आवड होती. अत्यंत भारदस्त असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, भारदस्त असा देह होता. आणि ते या पुण्यातले मिठाईचे खूप मोठे व्यापारी होते. त्यांना आदराने नगरशेठ सुद्धा म्हणायचे, कारण की त्यावेळेला पुण्याची वस्ती एवढी मोठी नव्हती. जो असेल तो गावठाणाचा भाग. हो, जो शहराचा भाग होता तिथे कोतवाल चावडी होती. मग दगडूशेठ हलवाई त्या ठिकाणीच ते व्यापारी होते. ते व्यापाऱ्यांचे ते प्रमुख पण होते. आणि नगरशेठ असल्यामुळं त्यांना एक मान होता, शहरात खूप त्यांचा मान होता. विशेष म्हणजे सद्गुरू जंगली महाराज, आपण आपल्या सगळ्यांचं जेएम रोड ज्या नावाने आहे किंवा जंगली महाराज रस्ता आपण ज्याला म्हणतो, सद्गुरू जंगली महाराज आणि दगडूशेठ हलवाई यांनी एकत्रितरित्या कुस्ती खेळल्याचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आहे. हे दगडूशेठ हलवाईंचं वैशिष्ट्य आहे. ते स्वतः गणेश भक्त होते, दत्त महाराजांचे ते भक्त होते. त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या मातोश्री लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई, ज्यांना आम्ही मातोश्री मानतो, त्या अत्यंत, हे दोन्हीही, हे जोडपं अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचं होतं. आणि इंग्रजसुद्धा त्यांना थोडेसे दबकायचे किंवा घाबरायचे. म्हणजे एखाद्या माणसाला जर त्यांनी कैद करून ठेवलेलं असेल आणि दगडूशेठजींनी सांगितलं की बाबा याला तुम्हाला सोडायला लागेल, तर त्यांना
सोडायला लागायचं, इतका त्यांचा दबदबा त्या काळात होता. म्हणजे एकदम धाडशी आणि नगरसेठ म्हटल्यावरती काय बोलणार हो, त्यामुळे हो. आपण मग त्याच्या पुढे कोणती काय बोलू शकतो हो. त्यांच्याबद्दल. आपण बघतोय की लालबागचा राजा ही एक मूर्ती बघतो. त्या मूर्ती थोडीफार बदल केले जातात. मूर्ती चिंचपोकळीचा चिंतामणी त्या मूर्तीत पण बदल केले जातात. पण दगडूशेठ हलवाईंची जी मूर्ती आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती, ही जेव्हापासून आहे तेव्हापासून जशी आहे तशीच आहे. आणि त्या मूर्तीची जो आकार उकार जो आहे, की एक गणपती लहानपणापासून दाखवलं जातं की मोदक भरपूर खातो. तर हा गणपती बघितलं तर एक मांडी घालून बसलेला आहे आणि भारदस्त असा दिसणारा तो गणपती आहे. तर ह्या मूर्तीची संकल्पना काय होती? ही मूर्ती कुणाची संकल्पना होती? कशी बनवली गेली? त्यावेळेला झालं असं की ज्यांच्या नावाने ही गणपती बाप्पाचा गणेशोत्सव म्हणा किंवा हा गणपती बाप्पा ज्या नावाने बसलाय, हम्म, ज्यांच्या नावाने स्थापन झालं त्या दगडूशेठ हलवाई आणि मातोश्री लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हम्म, यांचा एकुलता एक मुलगा. आपण जसं बघितलं की 2020-21ला संपूर्ण देशात कोरोना महामारी पसरली होती, कोरोनाची बरोबर. साथ होती. हो. त्या कोरोनाच्या साथीमध्ये काय परिस्थिती होती हे आपण जवळनं बघितलं. तशीच त्यावेळेला प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा एकुलता एक मुलगा वारला, त्याचं निधन झालं. दगडूशेठ हलवाई हे अत्यंत व्यथित झाले. स्वाभाविक आहे, त्यांचा तो एकुलता एक मुलगा होता आणि अचानक दुःखाचा आभाळ कोसळल्यासारखं झालं. मग त्यांच्या सांत्वनासाठी इंदोरचे सद्गुरू माधवनाथ महाराज, ज्यांना आम्ही गुरु मानतो, हम्म, सद्गुरू माधवनाथ महाराज हे त्यांना भेटायला आले. दगडूशेठ हलवाईंचे गुरु, हम्म, आमचे सगळ्यांचेच गुरु. ते त्यांना भेटायला आले, त्यांनी त्यांचं सांत्वन केलं, त्यांना शांत केलं आणि त्या दोन्ही पती पत्नींना, त्या जोडप्याला आदेश दिला की तुम्ही एक गणपती बाप्पाची मूर्ती आणि एक दत्त महाराजांची मूर्ती, हम्म. जे आपण पुण्यातलं सुप्रसिद्ध दत्त मंदिर जे बघतो ते, बरोबर. आणि दगडूशेठ हलवाई गणपती ज्यांच्या नावाने हा बसवला गेला, हम्म, त्या मूर्तीची तुम्ही स्थापना करा आणि ह्या मूर्तीची स्थापना करून ह्या दोन्हीही देवतांचं मुलाप्रमाणे संगोपन करा. कारण की त्यांचा एकुलता एक मुलगा गेला होता. गेला होता प्लेगच्या साथीमध्ये. हम्म, मग आता त्यांनी, गुरुचा आदेश होता, दगडूशेठ हलवाई आणि मातोश्रींनी लगेच तो शिरसावंद्य मानून हम्म, त्या आदेशाचं पालन केलं आणि लगेचच दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची एक मूर्ती, म्हणजे गणपती बाप्पाची एक मूर्ती आणि दत्त महाराजांची एक मूर्ती अशी बनवली आणि आपण जे आपलं दत्त मंदिर पाहतो तिथे त्याची स्थापना केली. हा, आत्ता आपण जी गणपती बाप्पाची मूर्ती बघतो हा, ती ही तिसरी मूर्ती आहे. हो. पहिली मूर्ती जी होती ती 1893 साली सन्माननीय दगडूशेठ हलवाई यांनीच बनवली, हम्म, हम्म, हम्म. स्वतः त्यांनीच बनवली. स्वतः त्यांनीच बनवली. अच्छा. दुसरी मूर्ती जी होती ते त्या भागात जे व्यापारी होते, हम्म, आमचा जो भाग आहे दगडूशेठ हा. हलवाई गणपती बाप्पाचा सगळा उत्सव साजरा होतो, हा, ती सगळी व्यापारी पेठ आहे. तिथे सगळ्या प्रकारची दुकानं, तुम्हाला म्हणजे कुठलंही जे साहित्य लागतं ते पुण्याच्या तिथं मध्यवर्ती भागात मिळतं. हो. हे तर सगळ्यांना बोरी माहिती. आली, परत मंडईचं मार्केट आलं, सगळंच तिथं. सगळंच. हो. त्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ते गणपतीची एक मूर्ती 1896 साली बनवली होती. हम्म, हम्म, हम्म. अशा पद्धतीने त्या दोन मूर्त्या, आणि त्याच्यानंतर तिसरी जी मूर्ती होती ती आमचा अमृत महोत्सव होता 1967 साली. हम्म, 67 साली अमृत महोत्सव झाल्यानंतर त्या दुसऱ्या मूर्तीच्या हाताला विसर्जन मिरवणुकीमध्ये थोडासा धक्का लागला हम्म, हम्म, हम्म. आणि मग गुरुजी होते त्यावेळेस त्या गुरुजींनी असं सांगितलं की या मूर्तीचा उत्सव आता तुम्ही साजरा करू नका, हे एका ठिकाणी व्यवस्थित ठेवा हम्म, हम्म, हम्म. आणि तिची पूजा अर्चा करा. मग त्यावेळेला तत्कालीन सगळे सुवर्णयुग तरुण मंडळाचे जे कार्यकर्ते होते, 1952 साली आमच्या सुवर्णयुग तरुण मंडळाची स्थापना झाली होती. हा. जे माझे आजोबा प्रतापराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली त्या सुवर्णयुग तरुण मंडळाची स्थापना झाली. प्रतापराव गोडसे असतील, मामा रासने असतील, केडी रासने असतील, हम्म, हम्म. आप्पासाहेब केदारे असतील, आप्पा सूर्यवंशी असतील, किंवा आमचे दरोडे म्हणून होते असतील, हा. किंवा निकम असतील, आमचे रायकर कुटुंबीय असतील, लोंढे कुटुंबीय असतील, सगळे ह्या सगळ्या त्यावेळेसचे ते तरुण, हा. त्या तरुणांनी एकत्र येऊन सुवर्णयुग तरुण मंडळाची स्थापना 1952 साली केली होती. आणि त्यावेळेला 300 रुपये रोख, 2 गणपतीच्या मूर्त्या, हम्म. 6 भोगपडे पैसे, तेव्हा भोगपडे पैसे असायचे असं तात्या सांगायचे, हा. 9 आरसे, एक गळ्यातली कंठी ज्याला सोनं कमी आणि बाकीचे धातू जास्त,
हां. 4 कडी असा ऐवज तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिला होता. हम्म, हम्म, हम्म. आणि मग तसंच 52ला स्थापन झालेल्या सुवर्णिक तरुण मंडळाचं ते 75वं वर्ष 67ला होतं. मी जसं सांगितलं की त्या मूर्तीला धक्का लागला हां. आणि मग तेव्हा नवीन मूर्ती करण्याची जबाबदारी ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांवर आली आणि मग त्यांनी निर्णय घेतला. मग त्यावेळेला आमचे उपाध्यक्ष बाळासाहेब परांजपे यांनी एक मूर्तिकार सुचवला, हां. नागेश शिल्पी म्हणून. हां. ते कर्नाटकातले होते. त्यांनी ही गणपती बाप्पाची आपण जी मूर्ती आत्ताची बघतो, मूर्ती. जी हजारो लाखो गणेश भक्त, करोडो म्हणजे असंख्य गणेश भक्तांचं जे श्रद्धास्थान आहे, बरोबर. ती दगडूशेठ हलवाई गणपती म्हणून जी ओळख आहे, हम्म. त्या गणपती बाप्पाची मूर्ती 1968 साली त्यावेळेला जो अमृतयोग आला होता, ज्याला आपण आपल्या हिंदू शास्त्रामध्ये अमृतयोग म्हणतो. हां. आता अमृतयोग म्हणजे नेमकं काय, तर सूर्यग्रहण असतं. हम्म. त्या ग्रहणामध्ये आपल्या हिंदू शास्त्रामध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू मंदिर परंपरेमध्ये हम्म. यंत्र पूजण्याची एक परंपरा आहे, जी आद्य शंकराचार्यांपासून चालू झालेली आहे. हां. तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये गेला तर प्रत्येक मंदिरामध्ये त्या देवतेचं विशिष्ट यंत्र आपल्याला बघायला मिळतं. हो. यंत्र हे देवतेचं घर म्हणा, हृदय म्हणा, किंवा त्याचं एक प्रकारचं एक अंगच असतं. श्रीयंत्र म्हणा, गणेश यंत्र म्हणा, किंवा लक्ष्मी काय यंत्र. लक्ष्मी यंत्र असेल, त्या देवतेचं वेगवेगळं यंत्र असतं. हो. आपण अनेक घरांमध्ये श्रीयंत्र आपण पूजतो पुजलेलं. किंवा पूजलेलं बघतो. हो. आपली जी महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे कोल्हापूरची अंबाबाई, त्या अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सुद्धा दगडात कोरलेलं श्रीयंत्र आहे. आपल्याला बघायला मिळतं. आणि मंदिराच्या अगदी समोरच तिथे एक मोठा गोल आहे, हो, आणि त्याच्यावर विधिवत त्याचं पूजन केलं जातं. म्हणजे ही हो. परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. ते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की यंत्राची स्थापना किंवा पूजन हां. हे आपल्या ही परंपरेनं अनेक आलेली शतकांपासून, अनेक वर्षांपासून बरोबर. चाललेली आहे, चालत आलेली आहे. हो. त्यालाच अनुसरून नागेश शिल्पींचे जे वडील होते शंकराप्पा शिल्पी, हां. यांनी असं सुचवलं की तुम्ही गणपतीची मूर्ती नवीन करताय, हम्म, हम्म, हम्म. ती तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करा. जसं तुम्ही म्हणलात की लालबागच्या राजाची मूर्ती वेगळी आहे किंवा अनेक बाकीचे गणपती आहेत त्यांची मूर्ती वेगळी आहे. हो. दगडूशेठच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय, तर हेच वैशिष्ट्य आहे की अथर्व शीर्षामध्ये जसं वर्णन आहे हम्म, हम्म, हम्म. की एकदंतम चतुरहस्तम पाशमम कुशधारणम, म्हणजे तो एक दंत आहे, 4 हात असलेला आहे, पाश आणि अंकुश ज्यांनी धारण केलेला आहे, आणि गजमुख आहे, हां. त्याला आपण गजमुख म्हणतो, गजानन म्हणतो. हत्तीसारखं त्याचं मुख आहे. हां. असं जे वर्णन गणेश पुराणात किंवा मुद्गल पुराणात किंवा अथर्व शीर्षामध्ये येतं, हम्म. तशाच पद्धतीची मूर्ती ती त्यावेळेला घडवली गेली आणि त्या ग्रहणात ते गणेश सिद्धी यंत्र हे सिद्ध करून गणपती बाप्पाच्या पोटामध्ये बसवण्यात आलं. आणि त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण ही मूर्ती आता केलेली आहे, पण तुम्हाला या मूर्तीचं पावित्र्य राखावं लागेल, ह्याची दररोज पूजा अर्चा करावी लागेल, ह्याला नैवेद्य दाखवावं लागेल, ह्याची सकाळ संध्याकाळ आरती करावी लागेल, तरच ही मूर्ती अत्यंत फलदायी, म्हणजे याचं दिवसेंदिवस तेज वाढत जाईल आणि येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना हा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची प्रचिती आपल्याला आज दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा देतोय असं म्हणलं तर हरकत नाही. बरोबर. गणपती मंदिराचा तुम्ही अतिशय सुंदर उल्लेख केला. या मंदिराच्या पोटामध्ये यंत्र बसवलं हे पण सांगितलं. पण ही मूर्ती कशापासून बनली? ही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे, शाडूची आहे, मातीची आहे? तर पूर्वी कसं होतं की रांजण्याची माती असायची, गुळ असायचा किंवा डिंक असायचं, त्या पद्धतीनं ती मूर्ती घडवायची. ज्या वेळेला दगडूशेठ हलवाईंनी मूर्ती बनवली तेव्हाची गोष्ट मी सांगतोय. काळानुसार त्या गोष्टीमध्ये बदल होत गेला. ज्या आधीच्या 2 मूर्त्या होत्या त्या मातीच्या होत्या, नंतर त्याला थोडंसं आम्ही म्हणजे थोडंसं कायकल्प करून त्याच्यावर प्लास्टर चढवलं. आत्ताची जी आपण मूर्ती बघतो, जी गणपती बाप्पाची सर्वांग सुंदर मूर्ती आहे, ती प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस ही एक प्रकारची मातीच आहे, फक्त ती कडक होते जसं सिमेंट वगैरे असतं, आणि ही मूर्तीला चालतं. मूर्तीशास्त्रात त्याला परवानगी आहे. त्या मूर्तीशास्त्राला, त्या धर्मशास्त्राला, त्या परंपरेला अनुसरूनच आपण ती प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपती बाप्पाची मूर्ती त्यावेळेला बनवलेली आहे. माझा विचारण्याचा हेतू हा होता, कारण
माझ्या मनात एक शंका होती की शाडूची जेव्हा आपण मूर्ती घरी जरी बसवली तरी त्या मूर्तीला म्हणजे शब्द मला वापरायचा नाही पण वापरावं लागते की तडे जातात, भेगा येतात. मग ही मूर्ती एक कुतूहल होतं मनात की मूर्ती कशाची आहे नेमकी, की मातीची जर असेल किंवा शाडूची असेल तर इतके वर्ष झालं मूर्ती आहे तर इतकी सुंदर कशी काय दिसते म्हणून म्हणून विचारलं. शाडूच्या मातीची ती मूर्ती नाहीच आहे. शाडूच्या मातीची मूर्ती ही असते पण ती एवढी मोठी नाही होत. दगडूशेठ बाप्पाची मूर्ती ही जवळजवळ 5 फुटाची मूर्ती आहे. 5 फुटाची ती इतक्या वर्ष राहणं, कारण की आता जवळजवळ 57 वर्ष त्या मूर्तीला झालेली आहेत. 68 ते आत्ता 2025. त्यामुळं ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळेच एवढ्या वर्ष ती टिकून आहे. गणपती येण्याआधी 8 दिवस, एक 8 ते 10 दिवस मूर्तीच्या अंगावरती कोणतेही अलंकार नसतात आणि कलरही नसतो. तर ही जशी मूर्ती मंदिरात आहे आत्ता आपण बघू शकतो आपण की 8 दिवसाआधी, तर हे अशी मूर्ती असण्यामागचं कारण काय? गणपती बाप्पाचा सगळा साज शृंगार व्हावा हीच त्याच्या मागची भावना आहे. आता शेवटी गणपती बाप्पाचा उत्सव आहे. बरोबर. त्या गणपती बाप्पाला तर सजवलं पाहिजे, नटवलं पाहिजे, हो. ही भावना त्याच्या मागची आहे. आता ती मूर्ती आहे, त्या मूर्तीला जुना रंग काढून नवीन रंग चढवला जातो आणि विशेष म्हणजे अत्यंत उत्कृष्ट अशी नक्षीकाम त्या गणपती बाप्पाच्या सोंडेवर केलं जातं. आमच्याच पुण्यातले कैलासवासी अंबादासजी मुखेडकर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, ते मुखेडकर आणि त्यांच्या घरातलीच त्यांची पुढची पिढी आता काम करते. गेली जवळजवळ 55 वर्ष ते या गणपती बाप्पाच्या रंगवलेलं काम करतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतात. आपण बघतो म्हणजे उत्सवाच्या तयारीचाच हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शेवटी ज्याचा उत्सव आहे त्याला ते नटवलं सजवलं पाहिजे ना. म्हणजे आपण जर बघितलं की पंढरपूरच्या पांडुरंगाला एकादशीची असेल किंवा आपल्या आषाढी कार्तिकी असेल त्यावेळेला त्याचा साज शृंगार केला जातो. त्याला उठण्याने आंघोळ घातली जाते, सगळं केलं जातं. कोल्हापूरच्या अंबाबाई असेल, आपला ज्योतिबा असेल किंवा जे काय आपले सगळे देवी देवता असतील, तुळजापूरची आपली आई तुळजाभवानी असेल, ज्या पद्धतीने तिचा शृंगार केला जातो हा गणपती बाप्पाच्या शृंगाराचाच एक प्रकारचा भाग आहे. कारण की ही मूर्ती मातीची आहे किंवा प्लास्टरची आहे, त्याला अनुसरूनच त्याचं नवीन रंगकाम काम केलं जातं. आणि गणपती बाप्पाचं रंगकाम केल्यानंतर तुम्ही बघा की तोही असा उत्सवाला सज्ज झाला असं एक प्रकारचं तेज त्या गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर असतं, आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा मूर्ती गणेशोत्सवासाठी मंडपात असते तेव्हा गणेश मंदिरात काय असतं? आपलं जे गणपती मंदिर आहे ते कायमस्वरूपी मूर्तीचं सुद्धा मंदिर आहे. आपण जर जी मुख्य मूर्ती आहे आपली गणपती बाप्पाची मोठी, तिच्या मूर्तीच्या पुढे जर एक मूर्ती बघितली तर गणेश परिवार देवतेच्या मूर्ती तिथं आहेत. म्हणजे महाबुद्धी, महासिद्धी, लक्ष आणि लाभ, आणि मध्ये चांदीचा मोठा गणपती बाप्पा दगडूशेठचा. त्यांची कायमस्वरूपी स्थापना 2005 साली तिथे केलेली आहे गणेश जयंतीच्या वेळेला. त्याचं कारण असं की मंदिर जर तुम्ही बांधत असाल तर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार, हिंदू शास्त्रानुसार एक कायमस्वरूपी तिथे देवता असावी लागते. जसं आपण प्रश्न विचारला की मंदिरामध्ये काय असतं, तर मंदिरामध्ये ती कायमस्वरूपी चांदीने घडवलेली, म्हणजे जे भाविक मंदिरामध्ये चांदी सोनं अर्पण करतात त्याच चांदीतनं जवळजवळ 85 किलो चांदीची ती मूर्ती त्यावेळेला बनवली आणि त्यावेळेला कायमस्वरूपी तिची स्थापना करण्यात आली. कारण की मंदिर हे मोठं झालं होतं, मोठ्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी मूर्ती पाहिजे, त्याच अनुषंगाने त्या मूर्तीची त्यावेळेला स्थापना करण्यात आलेली. मंदिरात आणि गणेशोत्सव साजरा होत असताना मंदिराकडून बाउन्सर का वापरले जातात? बाउन्सर वापरणं किंवा सिक्युरिटी गार्ड वापरणं हा सुरक्षेचा भाग आहे. आपण पाहतो की आता बाउन्सर तिथं ठेवून आपल्याला काही कुठल्याही प्रकारची दादागिरी करायची नसते, बरोबर, किंवा येणाऱ्या भाविकांना त्रास द्यायचा नसतो. बरोबर. हा सुरक्षेचा किंवा व्यवस्थेचा भाग असतो. फक्त शिस्त राहावी, शिस्त राहावी किंवा येणारी लाईन थोडी पटापटा पुढे सरकावी, त्यामुळे आपण बाउन्सर ठेवतो. त्याच्या मागे अशी वेगळी काय भावना नाही आहे. कारण की नुसतं गणेशोत्सवात नाही तर आपण दर शनिवार रविवारी खूप गर्दी असते मंदिरामध्ये, चतुर्थीला खूप गर्दी असते, किंवा गर्दी सणांच्या दिवशी सुद्धा आपण तिथं एक सिक्युरिटी गार्ड, मग बाउन्सर असतील किंवा बंदूकधारी असतील, ज्याला आपण गनमॅन म्हणतो, ते अशी लोक आमच्या इथं असतात, लेडी बाउन्सर असतील. कारण की ते गर्दीचं नियोजन करण्याकरता ती लोक असतात. आमची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतच ते भाग असतात. फक्त गर्दीच्या वेळेला
जास्त माणसाची गरज आम्हाला भासते. त्यामुळं आम्ही ते बाउन्सर त्या ठिकाणी ठेवत असतो. एक गोष्ट ऐकली आहे की अमिताभ बच्चन त्यांना एका पिक्चरच्या शूटिंगवेळी काहीतरी दुखापत झाली आणि दगडूशेठ गणपतीला त्यांचा नवस बोलला गेला होता. तर ते नेमकं काय आहे? आता जसं दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा आपल्या जनसामान्यांचं, भाविक भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे. तसे हे जे काय मोठे मोठे सेलिब्रिटी असतील, अभिनेते असतील, राज्यकर्ते असतील, ते सुद्धा खूप मोठ्या संख्येनं गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतात, आपण पाहिलं असेल. त्यालाच अनुसरून ज्या वेळेला तो पिक्चरचं शूटिंग झालं त्यावेळेला त्यांना काहीतरी मार लागला होता बच्चन साहेब. आणि आपण बघतो की ते स्वतः धार्मिक प्रवृत्तीचे आणि ते गणेश भक्त, म्हणजे ते मुंबईच्या सिद्धिविनायकाला सुद्धा ते अनेक वर्ष चालत दर्शनाला जातात. हो, गाणी पण त्यांची गणपतीसाठी भरपूर अनेक आहेत. मग त्यालाच अनुसरून त्यांनी गणपती बाप्पाला नवस बोलला होता. त्यांनी त्यांच्या पत्नी जया बच्चनजी त्यांनी बोलला होता. हां. अशी ती कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. हो. त्यांचा नवस्पूर्ती झाली म्हणून त्यांनी त्यावेळेला ते कान अर्पण केले होते. अच्छा, गणपतीसाठी. अशी ती कथाच आहे. जेव्हा गणेशोत्सव चालू झाला दगडूशेठ मंदिराचा, सार्वजनिक म्हणता येईल त्याला, तेव्हा मी एक गोष्ट ऐकली की पुण्याच्या रेड लाईट एरियामधून गणपती मंदिरासाठी सर्वाधिक वर्गणी जमा व्हायची. ही गोष्ट काय आहे? तुमची गोष्ट कदाचित बरोबर सुद्धा असू शकते, पण त्यालाच अनुषंगून किंवा त्यालाच अनुसरून एक मी गोष्ट सांगतो की ज्या रेड लाईट एरिया आपण ज्याला म्हणतो, जिथं देवदासी महिला असतात, त्यांच्या मुलाचं पालकत्व सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने स्वीकारलेलं आहे, ही जी सुद्धा माहिती लोकांना असली पाहिजे. ज्या वेळेला दगडूशेठ हलवाई गणपतीचं 1984 साली मंदिर झालं आणि जवळजवळ 1 वर्षांनी त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये खूप चांगले पैसे गोळा झाले. मग आता या पैशांचं करायचं काय? उत्सव साजरा करून बाकीचे सगळे खर्च वगैरे करून बराचसा पैसा त्यावेळेला शिल्लक होता. कारण की 84च्या आधी फक्त 10 दिवसच गणपती बाप्पाचं दर्शन होत होतं. ज्या वेळेला 1984ला मंदिर झालं, गुढीपाडव्याच्या दिवशी शंकराचार्य त्यावेळेला आले होते, शृंगेरी पीठाचे भारती तीर्थ स्वामीजी महाराज, त्यांच्या हस्ते ह्या मंदिराची सगळी स्थापना झाली. भाविकांचा ओघ वाढत गेला. जसं मी म्हणलं की मंदिराच्या दानपेटीमध्ये पैसे जमा होत होतं. मग त्यावेळेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने असा सगळ्या तात्यांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की आपण बालसंगोपन केंद्र, म्हणजे ज्या भागात आपण ह्या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करतो, ज्या भागात आपण कार्यकर्ते म्हणून, गणपतीचे कार्यकर्ते म्हणून काम करतो, त्याच भागात पलीकडच्या बाजूला जी देवदासींची मोठी वस्ती आहे, ज्याला आपण रेड लाईट एरिया म्हणतो, त्या महिलांना जे अपत्य होतं त्या अपत्याचा काय दोष? बरोबर. त्याची काय चूक? मग त्यांना सांभाळणार कोण? बरं, ते मोठे होऊन काय होणार? त्यांचं भवितव्य काय किंवा त्यांना भविष्य काय? मग त्याकरता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यावेळेला कोंढवा येथे 1 एकर जागा घेतली आणि तिथं बालसंगोपन केंद्राची निर्मिती केली. त्यावेळेला असा कुठलाच प्रकल्प शासनाचा किंवा कुठेही नव्हता देवदासींच्या मुलामुलींसाठी. मग त्यावेळेला 60 मुली आणि 40 मुलं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी दत्तक घेतली आणि त्यांचं पूर्ण संगोपन त्यावेळेला केलं. अनेक मुलं त्या माध्यमातून घडली आणि त्यावेळेला त्यांना असं सांगितलं की ह्या देवदासी ज्या तुझी जी आई आहे, मोठं झाल्यानंतर किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर तुला या माऊलीला सांभाळावं लागेल. बरोबर. तरच ट्रस्ट तुझं पालकत्व किंवा तुझं संगोपन करेल. मग अशा पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर घडवले, कारण की शेवटी त्यांनाही भविष्य आहे ना. बरोबर. कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं. बरोबर, आपली चूकच नसते. पण शेवटी गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि सुखकर्ता आहे. बरोबर. त्याच विचारानं किंवा त्याच्याच कृपा आशीर्वादानं हे खूप मोठं मानवसेवेचं कार्य त्यावेळेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून घडलं. जसंच तुम्ही सांगितलं की हे पैसे का आले, तर याच्यामुळे हे पैसे जास्त
गणपती बाप्पाला अर्पण झाले, की कारण की तो गणपती बाप्पा त्यांच्या मुलामुलींचं संगोपन करत होता. ही भावना त्या देवदासी मातांच्या मनामध्ये निर्माण झाली. हो. त्या अनुषंगानं म्हणजे त्याचं कारण मुख्य आहे समजलं मला. की त्याचं संगोपन, त्यांच्या मुलामुलींचं संगोपनच गणपती बाप्पा स्वतः करत होता. बरोबर. तसंच मानता येईल. हे संगोपन अजून चालू आहे. हो हो हो. मंदिराला देणगी भरपूर येते आणि माझ्या माहितीत हे समजलं की 25% देणगी उत्सवांसाठी वापरली जाते, 10% देणगी रिझर्व्ह ठेवली जाते, 65% देणगी समाजकार्यासाठी वापरली जाते, जे की सर्वप्रथम खूप चांगली गोष्ट आहे, जे ट्रस्ट करते. आणि ह्या देणग्यांमधून, ह्या ज्या 65%मधून ट्रस्ट कोणती आणखीन कामं करतं? आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं ब्रीदच असं आहे की मानव सेवेच्या महामंदिराकडे वाटचाल. आमचे तात्या, मामा, आप्पा ही सगळी जी आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी होती किंवा आत्ताची जी मंडळी आहेत, आमचे सुनील भाऊ रासने असतील, महेश भाऊ सूर्यवंशी असतील, आमचे हेमंत भाऊ रासने असतील, माणिकदादा चव्हाण असतील किंवा माझे वडील अशोकराव गोडसे होते, यांनी जे आमच्यावर संस्कार घडवले किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्यावर संस्कार घडवले, हे तात्या एक वाक्य नेहमीच बोलायचे त्यांच्या भाषणामध्ये म्हणा किंवा कुठे म्हणा, की देव मंदिर हे असलं पाहिजे, हे ते संस्कार केंद्र ठरलं पाहिजे. आणि त्या देव मंदिराबरोबर मानव सेवेचं महामंदिर आपण ह्या देशात, ह्या राष्ट्रात उभं केलं पाहिजे. बरोबर. या मंदिराच्या माध्यमातून ही शिकवण तात्यासाहेबांची आम्हाला त्यावेळेसपासनं किंवा तो विचार त्याच्या मागे होता. बरोबर. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं उल्लेख आपण म्हणतो की जे रंजलेले गांजले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, बरोबर. तुझी साधू ओळखावा तेव्हा ते त्याची नाव जाणावा. त्यालाच अनुसरून जे रंजलेलेच गांजलेले आहेत, गरजू आहेत, विधवा आहेत, परितक्त आहेत, त्यांना सातत्यानं मदत करण्याचं काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने अनेक वर्षे केले. जसं तुम्ही सांगितलं की 65% निधी, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं ससून हॉस्पिटलला चालणारा जो रोजचं जे अन्नछत्र आहे, रोजच्या 3000 बेड पेशंट आणि त्यांच्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना 2 वेळेसचा चहा नाश्ता आणि 2 वेळेसचं जेवण हे देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून होते. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना असेल, जय गणेश रुग्ण सेवा अभियान असेल, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान असेल किंवा जय गणेश ग्रामसेवा अभियान असतील, स्वयंपूर्ण ग्राम, अशा पद्धतीच्या ह्या अभियानांच्या अंतर्गत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सातत्यानं काम करते. मग जसं मी सांगितलं की बाल संगोपन केंद्र असेल, 2005 साली सुरू झालेला पिताश्री वृद्धाश्रम असेल, वृद्धाश्रमाची गरज का पडते असा प्रश्न आपण खरं तर तरुण पिढीला विचारला पाहिजे. खरं तर वृद्धाश्रम नको आहेत, पण जे किंवा जी मुलं स्वतःच्या आईवडिलांना नकोसं म्हणतात की आता हे आईवडील नको आहेत, त्यांना सांभाळायचं कोणी? मग असेच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट असेल किंवा आमचं शेगाव संस्थान असेल किंवा अशाच संस्था सांभाळतात त्यांना. शेवटी त्यांची काय चूक आहे? अशाच निराधारांना आधार देण्याचं काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केलं. कोंडव्याला तिथंच बाल संगोपन केंद्राच्या इमारतीतच पिताश्री वृद्धाश्रम आहे, जिथं आत्ता 65 वृद्ध आहेत. त्यांची रोजची 2 वेळेची जेवणाची सोय आहे, त्यांना पुढे बाग आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्यांची आम्ही सहल वगैरे घेतो. कुठं त्यांना फिरायचं असेल, कुठं जायचं असेल तर त्यांना सुद्धा एक शेवटी त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे. त्यांची जी जगण्याची इच्छा गेलेली आहे स्वतःच्याच घरच्यांनी नाकारल्यामुळं, ती कुठंतरी त्यांचं एक जिवंत तर राहिले पाहिजेत ते. बरोबर. काहीतरी त्यांच्या जीवनात पण आनंद असला पाहिजे. हां, ते आनंद देण्याचंच काम आहे. जसं मी म्हणलं की गणपती बाप्पा हा सुख करता आहे, मग ते सुख देण्याचं काम आपण ट्रस्टच्या माध्यमातून केलं पाहिजे ना. म्हणून ते असेल किंवा मोफत संगीत महोत्सव असेल, संगीत रजनी असेल, जागतिक ख्याती कीर्तीचे कलावंत यांचा रस्त्यावर मोफत कार्यक्रम कुठल्याच संस्थेने घेतला नाही, पण दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं अनेक वर्ष केला. त्याच्यामागचं एक संगीताची सेवा आणि जे रसिक आहेत, रसिक श्रोत्यांची सेवा म्हणून आमचं आरोग्य शिबिर असतं. त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना मोफत श्रवण यंत्र वाटप असेल किंवा मोफत जी काही त्यांना औषधोपचार लागतो किंवा जी ट्रीटमेंट लागते, कानाचं यंत्र असेल, दंत रुग्ण असतात त्यांना सेवा देण्याचं काम असेल, असं काम चालतं. कुष्ठरोग्यांसाठी पण काम केलं जातं. येवलेवाडीला जे कुष्ठरोगी केंद्र होतं ते बंद पडायला आलं होतं. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्याला 5 कोटी रुपयाची देणगी देऊन ते पूर्णपणे त्याचं पालकत्व स्वीकारलं. आणि जे कुष्ठरोगी होते त्यांना स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यावेळेला
ट्रस्टच्या माध्यमातून झालं, कारण की ते केंद्रच बंद होत आलं होतं. त्या केंद्राला उपेक्षित झालं होतं ते. असेच उपेक्षित घटकांना सातत्यानं मदत करण्याचं काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करतो. दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर ट्रस्ट अंडर तुम्ही खूप चांगली कामं करताय. अशी अनेक कार्य आहेत, म्हणजे सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही अशी परिस्थिती. जसं आम्ही म्हणतो की भाविकांच्या, असंख्य भाविक भक्तांच्या श्रद्धेय दान देणगीतून हे सगळं कार्य चाललंय. हो. आणि शेवटी हे कुठंतरी त्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. समाजाच्या माध्यमातून देवाच्या दानपेटीमध्ये आलेला पैसा तर समाजापर्यंत उपेक्षित घटकांच्या इथं बरोबर. पोहोचला पाहिजे. आपण बघतो की दरवर्षी गणेश मंदिराच्या मिरवणुकीत गणपतीच्या रथासाठी बैलजोडी वापरली जाते. ही बैलजोडी वापरण्यामागचं कारण काय आहे आणि कोणती बैलजोडी वापरली जाते? अनेक लोक आहेत त्याच्यामागं. म्हणजे दरवर्षी ठरलेले ते भाविक, त्यांना मान दिलेला असतो, त्या पद्धतीनं आम्ही ते दरवर्षी, त्यांची सुद्धा परंपरा ती एक प्रकारची झाली. बैल हा शेतामध्ये राबतो, हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, शेतकऱ्यांचा सवंगडी सखा आहे. पण तो नुसताच राबायला नाही ना, शेवटी त्याला सुद्धा कुठंतरी एक मान भेटला पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. गणपती बाप्पाच्या म्हणजे प्रत्यक्ष त्या रथाला, त्या बैलाला जोडून ही अनेक वर्षाची परंपरा आहे आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये. आपण बघतो की बैलपोळ्याला आपण बैलाची पूजा करतो, त्याला कुठलं काम देत नाही. अनेक राज्यात वेगवेगळी नावं आहेत, पण बैलाची ही पूजा केली जाते, कारण की तो प्रचंड शेतामध्ये प्रचंड राबत असतो. पालखीला आपण बघितलं की बैल जोड्या असतात. ती आपली परंपरा आहे. त्याच परंपरेला अनुसरून आम्ही बैल जोड्या लावतो मिरवणुकीमध्ये. एक आपल्या महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी त्या मिरवणुकीमध्ये यावी किंवा त्या बैलाला, त्या शेतकऱ्याच्या मित्राला मान मिळावा, एक त्याच्या मागची तीच भूमिका आहे. आणि अनेक वर्षाची प्रथा आहे. आपण जुन्या जर मिरवणुकी बघितल्या की त्याला घोडे असायची किंवा बैलच असायची. घोड्यांना आता परवानगी नाही, त्यामुळे बैलांना परवानगी आहे, म्हणून आपण बैल वापरले, म्हणून आपण ते बैल लावतो. परंपरा आहे म्हणून. त्याच्यात कोणते बैल असतात की हे परंपरेनुसार जे बैल आलेत ते बैल वापरले जातात, की हा मानाचा बैल आहे, ह्या वर्षी हा बैल, या वर्षी हा बैल, मान असं वगैरे काही आहे? त्याच्यात काही नाही. अनेक लोक अनेक वर्ष त्या गणपती बाप्पाची सेवा म्हणून स्वतःचे बैल आणून लावतात. अच्छा. अनेक कुटुंबीय आहेत त्याच्यात. आमचे तरवडे असतील, तरवडे कुटुंबीय आहेत, आमचे मारणे कुटुंबीय आहेत, अनेक आहेत पुण्यातले. म्हणजे शेतकरीच आहेत, ज्यांचा व्यवसाय शेतीचा आहे, अनेक वर्ष ज्यांनी शेती केलेली आहे. त्यामुळं त्यांची एक गणपती बाप्पा चरणी सेवा व्हावी म्हणून ते त्यांचे बैल जोड्या आणून लावतात. आता आपण बघतो की जेव्हा गणेशोत्सव असतोय तेव्हा भरपूर गर्दी होते, लाखो गणेश भक्त येतात गणपतीच्या दर्शनासाठी. एवढ्या गर्दीची सोय होण्यासाठी, शिस्त राहण्यासाठी हे सगळं मॅनेज करणं हे इतकं सोपं नाही, कारण 24 तास शेवटी गणपतीला लोक येत राहतात. तर हे कसं केलं जातं? गर्दीचं नियोजन व्हावं त्यासाठीच ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही, आमचं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट असेल आणि सुवर्ण तरुण मंडळ, आमची व्यवस्थापन समिती जी असेल, त्या माध्यमातून 24 तास आमचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, की सर्वात महत्त्वाचं आमचे जे सिक्युरिटी गार्ड असतील, सुरक्षा रक्षक, त्यांची 3 शिफ्टमध्ये त्यांचं काम चालतं. 200 सिक्युरिटी गार्ड, महिला व पुरुष, लेडीज जेंट्स दोन्ही, ते यासाठी राबत असतात. गणपती बाप्पाचं मंदिर म्हणजे बुधवार चौक ते दत्त मंदिर म्हणजे उत्सव मंडप, तिथं 200 गार्ड आम्ही तिथं ठेवलेले असतात. आणि जवळजवळ 200 ते 250 CCTV कॅमेरे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहर पोलीस हे या उत्सवाचा पाठीचा कणा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण की पोलिसांशिवाय हा उत्सव साजरा केला जाऊ शकतो. पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस असतील, पुणे शहर पोलीस आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि महापालिका प्रशासन, ह्या तिन्हींची आपण सांगड घालूनच ह्या गणपती बाप्पाचे सगळ्या त्या गर्दीचं नियोजन असेल, उत्सवाचं नियोजन असेल. आता एखादी गोष्ट घडली, मी जसं उत्सवाच्या नियोजनामध्ये आमचा महत्त्वाचा एक भाग असतो की आरोग्य केंद्र. त्या आरोग्य केंद्रामध्ये 4 ICU बेड असतात.
आम्ही एक ICU हॉस्पिटल एक छोटं तिथं उभारतो गेली 2 वर्ष झालं. म्हणजे अचानक त्या गर्दीमध्ये कोणाला भोवळ आली, फीट आली, चक्कर आली, हां. तर त्याला 2 ॲम्ब्युलन्स असतात, त्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून लगेच त्या हॉस्पिटलमध्ये, जे आम्ही मिनी हॉस्पिटल इथं तयार केलेलं जातं. हां. पुण्यातले जवळजवळ 250 हॉस्पिटल्स आम्हाला या बाबतीत सहकार्य करतात. सर. त्यांची व्यवस्था आम्हाला देतात. ते डॉक्टर देतात, ते बेड देतात, हं, 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 हं. सगळी यंत्रणा त्यांची देतात. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि ते 250 हॉस्पिटल, म्हणजे भारती हॉस्पिटल असेल, रुबी हॉस्पिटल असेल, सह्याद्री हॉस्पिटल असेल, केम हॉस्पिटल असेल, किंवा आपलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल, अशी अनेक हॉस्पिटल आहेत. ज्याची नावाची यादी मी तुम्हाला म्हणलं की 250 हॉस्पिटल आहेत, छोटी मोठी. बरोबर. अत्यंत सेवाभावाने ही सेवा भाविकांकरता मोफतपणे देतात. आणि त्याच माध्यमातून दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा हा एवढा वैभवशाली उत्सवाचा सोहळा साजरा केला जातो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं साकारला जातो. मेन आमच्यामध्ये आमचा एक मुख्य उद्दिष्ट असं असतं की येणाऱ्या भाविकांचं दर्शन सुलभ झालं पाहिजे आणि लवकर झालं पाहिजे. त्यासाठी गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तिन्ही बाजूने लोकांना दर्शन होतं. म्हणजे अगदी आपण बेलबाग चौकात जरी थांबलात हां. तरी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला स्पष्टपणे दिसते. बरोबर. हे काही भाविक तिथनं सुद्धा दर्शन घेऊन पुढे जातात. त्यासाठीच ती व्यवस्था आहे. दोन्ही बाजूने मंडपाच्या आम्ही गर्दी सोडलेली असते. हं, हं, हं. किंवा आतमध्ये भाविक आल्यानंतर दर्शन मंडपात आल्यानंतर दर्शन घेऊन असं दोन्ही बाजूने बाहेर जातो. बरोबर. एक दत्त मंदिराच्या बाजूने आणि मंडईच्या बाजूने. मंडई. अशा प्रकारची त्याची व्यवस्था असते. हे जवळजवळ 500-600 जण रोजचे या सगळ्या व्यवस्थेमध्ये असतात. मग अभिषेक व्यवस्था असेल, हं, हं, हं. गर्दीचं नियोजन असेल, जसं मी तुम्हाला म्हणलं की CCTV कॅमेरे असतात, कॅमेरे असतात. त्यांच्यावर सातत्यानं पाळत ठेवणं असेल, ते बघणं असेल, बरोबर. लाईटवाले असतील, मांडववाले असतील, हं, हं. हे की अत्यंत अलर्ट असतात, सावध असतात की कुठलीही काही घटना घडली तर 5 मिनिटात लगेच तिथं ते अवेलेबल असतात. अवेलेबल असलं पाहिजे आणि लगेच त्यांनी ते क्लिअर केलं पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीची व्यवस्था आपण ट्रस्टच्या माध्यमातून तिथे करत असतो. जे आता जर भाविकांना मंदिरात यायचं असेल, कुणाला अभिषेक करायचा असेल, तर त्यांनी कसा करावा? की मंदिरात येऊन डायरेक्ट अभिषेकाला गेलं पाहिजे, की त्याच्यासाठी ऑनलाईन कोणती पद्धत आहे? आपल्याकडे दोन्ही पद्धत आहे. हं, हं, हं. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये येऊन सुद्धा तुम्ही बसू शकता आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती.com हां. ह्या आमच्या वेबसाईटवर जाऊन तिथे सुद्धा तुम्ही, किंवा दगडूशेठ गणपती ॲप आहे, हं. त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आमच्या सेवा आहेत. त्या सेवेच्या माध्यमातून आपण त्या सेवा, विविध सेवा ज्या आहेत, म्हणजे मग भोग सेवा असेल, हार सेवा असेल, हां. किंवा तुम्हाला मिठाईचा भोग लावायचा असेल तिची सेवा असेल, किंवा पोशाख सेवा असेल, हं, हं, हं. किंवा जसं तुम्ही म्हणलात की अभिषेक, दैनंदिन अभिषेक असतात. हं. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे साधारण सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत हं. गणपती मंदिरामध्ये सलग अभिषेक होतात. तिथे येऊन तुम्ही विविध प्रकारचे अभिषेक करू शकता. जो दैनंदिन पंचामृत अभिषेक असतो, तिथं 251 रुपयाची पावती करून तुम्ही मंदिरामध्ये बसू शकता. तिथे तुम्हाला कुठलं साहित्य आणावं लागत नाही. तिथं तुम्ही बसून अभिषेक करू शकता. तिथं गुरुजी असतात, ते तुमच्या हातनं तो सगळं संकल्प अभिषेक वगैरे करून घेतात. विशेष म्हणजे आमचं जे अभियान आहे, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान, म्हणजे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सुरू केलेलं आहे की जो भाविक अभिषेकाला बसतो त्या अभिषेकामध्ये वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेतला जातो आणि त्याला एक झाड प्रसाद म्हणून भेट दिलं जातं. मग ते देशी वृक्ष, आणि त्याला असं शपथ घातली जाते किंवा त्याच्याकडनं असं एक काय म्हणतो संकल्प केला जातो की हे गणपती बाप्पाने दिलेलं तुला झाड आहे, हे तुला तुझ्या घरी लावायचं आहे आणि ह्याचं संगोपन करायचं आहे. अशा प्रकारचा आगळी वेगळी एक उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सुरू केला होता. मंदिराची आरतीची वेळ काय आहे आणि दिनचर्या कशी राहते? मंदिर पहाटे 5:30 वाजता ठीक उघडलं जातं. त्याच्या अगोदर 5 वाजता सगळे पौरोहित्य करणारे गुरुजी येतात. ते गणपती बाप्पाचं यथासांग ते मंदिर उघडून त्या मंदिरामध्ये घंटानाद वगैरे करून गणपती बाप्पाला, ज्याला आपण म्हणतो की उठवणं, जसं आपण पांडुरंगाची काकड आरती बघतो की उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, जसं आपण म्हणतो तशाच पद्धतीनं
गणपती बाप्पाचं तिथे घंटानाद करून वगैरे गणपती बाप्पाला उठवलं जातं. आपली परंपरा संस्कृती आहे, पूजा पद्धती आहे. मग 5:30 नंतर त्या सगळ्या पूजा अर्चेला सुरू होते. गणपती बाप्पाची जी कायमस्वरूपी चांदीची मूर्ती आहे, सिद्धिबुद्धी मातेची आणि लक्षलाभ सहित ती आहे, त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक होतो. विशेष म्हणजे तो अभिषेक होत असताना त्याच्यामध्ये आम्ही जनकल्याणाचा संकल्प घेतो की या सगळ्या जगाचं, सगळ्या प्राणी मात्रांचं, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जो जे वांछिल तो ते राहो, तो ते लाहो प्राणी जातं. त्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या पसायदानाच्या उक्तीप्रमाणे, त्या म्हणीप्रमाणे किंवा त्या संज्ञेप्रमाणे तसा संकल्प गणपती बाप्पाच्या तिथे चरणी केला जातो की सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, सगळ्या जगात शांतता नांदावी, सुख समृद्धी नांदावी, अशा प्रकारचा संकल्प करून गणपती बाप्पाचा दररोज पहाटे अभिषेक केला जातो. आणि त्याच्यानंतर मग 7 ते 7:30 वाजेपर्यंत मंगल आरती असते. त्याच्यामध्ये आपण बघतो की अर्धा तास आरती होते. 7:30 पावणे 8ला ती आरती होऊन रेग्युलर आपलं मंदिर दर्शनाला खुलं होऊन जातं भाविकांना. सकाळी 6 वाजल्यापासूनच 7:30ची आरती झाल्यानंतर दुपारी 1:15 ते 1:30 अशी 15 मिनिटं नैवेद्याची आरती असते. त्या नैवेद्याच्या आरतीमध्ये 5 मिनिटं गणपती बाप्पाला भोग लावून नैवेद्याचा, जो आपण दैनंदिन जो नैवेद्य असतो त्याचा भोग लावून 1:30 वाजेपर्यंत ती आरती होऊन जाते. 1:30 पावणे 2 पर्यंत ही दुसरी आरती असते मंदिरातली. तिसरी आरती ही मध्यान्ह समयीची असते, म्हणजे 3 वाजता दुपारी मध्यान्ह आरती ज्याला आपण म्हणतो. आणि रात्रीची जी आपण बघतो की 8 ते 9:15 ही महाआरती असते. त्या महाआरतीमध्ये जवळजवळ 5 अथर्व शीर्ष, 6 आरत्या, बाकीचा गणपती बाप्पाचा गजर, अष्टविनायकाचा गजर, अशा पद्धतीनं मग नैवेद्य असेल देवाला, अशा पद्धतीचं होऊन 9:15 बरोबर आरती ती संपते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री शेज आरती असते, रात्री 10:30 वाजता, आणि मंगळवारी रात्री 11 वाजता. चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थी असते. संकष्टीला प्रचंड गर्दी मंदिरात असते. आपण बघतो की पूर्ण तो परिसर सगळा गणेश भक्तांनी वेढलेला असतो. आणि मग त्यावेळेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 12 वाजता आरती होते. रात्री 12 वाजता आरती होऊन मग मंदिर बंद केलं जातं. दररोज 10:30ला आरती असते. अशा पद्धतीची दिनचर्या गणपती बाप्पाची ती मंदिराची आहे. आणि ही 12 महिने चालू असते. 12 महिने अशा पद्धतीचं व्यवस्थापन मंदिरामध्ये किंवा ती दिनचर्या तशीच असते. मंदिराला 130 वर्षापासून जी परंपरा मिरवणुकीची चालू होती, त्या परंपरेला खंड देऊन 2023 पासून दुपारी 4 वाजता मिरवणूक चालू करण्यात यायला लागली. असं का केलं? ते करण्यामागचं कारण, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा म्हणजे असंख्य गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे. तुम्ही जर 2023च्या अगोदरच्या जर मिरवणुका बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की अक्षरशः ताटकळत लोक गणपतीच्या दर्शनासाठी त्या रथाची वाट बघत थांबायची अनेक वर्ष. म्हणजे अलका टॉकीजचा चौक असेल, म्हणजे टिळक चौक ज्याला आपण म्हणतो, किंवा आपला उमऱ्या गणपतीचा चौक असेल ज्याला आपण शगुन चौक सुद्धा म्हणतो, लक्ष्मी रोडला सगळीकडंच. आपला बेलबाग चौक असेल, जिथनं मुख्य मिरवणुकीची सुरुवात होते. मग कितीही वाजून दे, रात्री 12 वाजून दे, 2 वाजून दे, 4 वाजून दे, पहाटेचे 6 वाजून दे, सकाळचे 8 वाजून दे, तरीही हजारो गणेश भक्त ताटकळत, अक्षरशः ताटकळत दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी थांबलेले असायचे. 2022ला आपण बघितलं की ह्या मिरवणुकीमध्ये उशीर होण्याचा कहर झाला, अक्षरशः कहर झाला. तो कशा झाला, कशा पद्धतीने झाला, कोणामुळं झालं, ती कारणात आपल्याला जायचं नाही. बरोबर. पण कुठंतरी म्हणजे तो कहर झाला, म्हणजे तो कहर झाल्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मुख्य मिरवणुकीत सामील व्हायला सकाळचे 8 वाजले. दुसऱ्या दिवशीचे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बेलबाग चौकात आम्ही 8 वाजता होतो. सगळे कार्यकर्ते थकले होते, भाविक सुद्धा थकले होते, सगळा उत्साह निघून गेला होता. मग त्याच्यानंतर कुठंतरी परिवर्तन ही काळाची गरज असते. बरोबर. परंपरा जसं तुम्ही म्हणलात की 130 वर्षाची
परंपरा आहे ना, पण त्यात परिवर्तन पण असलं पाहिजे. काळानुसार बदल सुद्धा होत झाला गेला पाहिजे. पाहिजे. हो. आणि अनेक मोठ्या मोठ्या परंपरांमध्ये बदल झालेला आपण बघतो. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग आपण बघतो की त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतात. हो, बरोबर. ती तर केवढी मोठी परंपरा, जवळजवळ 700 वर्षाची परंपरा आहे. पालखी सोहळ्यालाही जेवढी वर्ष झाली, हैबत बाबांनी गुरुवारी त्यांनी सुरुवात केली तेव्हापासूनची परंपरा आहे. त्याच्यात सुद्धा बदल झालाच ना. शेवटी परिवर्तन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तसंच त्याच अनुसरून आमच्या ट्रस्टचे सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक हेमंतजी रासने यांनी असा प्रस्ताव मांडला की आपण कुठंतरी याच्यामध्ये बदल केला पाहिजे. म्हणून आम्ही असं त्यांच्या विनंतीला मान देऊन असं सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की आपण 2023 सालापासून गणपती बाप्पाची मिरवणूक ही दुपारी 4 वाजता म्हणजे 4 वाजता सुरू होईल. फक्त गणेश भक्तांसाठीच केलेला बदल आहे. गणेश भक्तांसाठी बदल केला किंवा जी मिरवणुकीला उशीर होत होता, कुठंतरी चांगला पायंडा पाडला पाहिजे, चांगली सुरुवात केली पाहिजे. बरोबर. त्या अनुषंगानं आपण तो बदल केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश भक्तांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बरोबर. अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे गणपती भक्तांना, या सगळ्या गणेश भक्तांना, भाविकांना हा निर्णय खूप आवडला. दगडूशेठ गणपती बाप्पा दुपारी 4 वाजता मिरवणुकीत सामील होतो हे खूप त्यांना आवडलं. त्यामुळं आम्हालाही तो निर्णय की नाही बाबा आपण चांगला निर्णय घेतला. यावर्षी थोडंसं वादाचा भाग दिसतोय बहुतेक तरी. तर यावर्षी पण 4 वाजताच मिरवणुकीला दगडूशेठ गणपती बाहेर पडणार. नक्कीच. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मिरवणूक ही दुपारी बरोबर 4 वाजता सुरू होणार. हे वर्ष असेल, कारण की 2023 पासून आम्ही ती पद्धतच सुरू केली. 130 वर्षाची परंपरा खंडित करण्याचं कारणच ते ना. आणि यावर्षी सुद्धा दुपारी 4 वाजता म्हणजे बरोबर 4 वाजताच दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मुख्य मिरवणुकीमध्ये म्हणजे बेलबाग चौकात सामील होणार. ही चांगली गोष्ट आहे भक्तांसाठी, ज्यांना लवकर दर्शन मिळेल. एक विचारतो की दरवर्षी दगडूशेठ गणपतीसाठी अवाढव्य भव्य मोठं असं डेकोरेशन केलं जाते. त्यासाठी भरपूर खर्च पण होतो. तर हा खर्च का केला जातो? हे करणं का गरजेचं आहे? त्याच्यामागची कल्पना अशी की आपल्या देशामध्ये म्हणजे ही जी परंपरा आमची जी सुरुवात झाली तिला जवळजवळ 50 ते 60 वर्ष झाली. आता काळ बदलला. आपण मोबाईलच्या आता एका क्लिकवर कुठलंही मंदिर पाहू शकतो, कुठलाही राजवाडा पाहू शकतो किंवा काहीही पाहू शकतो एका क्लिकवर. त्याचे व्हिडिओज पाहू शकतो, त्याचे फोटोज पाहू शकतो. ज्या वेळेला ही सुरुवात केली त्यावेळेला अशी काहीच परिस्थिती नव्हती. आपल्या देशात अनेक सुंदर सुंदर मंदिरं आहेत, अनेक सुंदर सुंदर वास्तू आहेत, बरोबर, अनेक सुंदर सुंदर राजवाडे आहेत. म्हणजे आपण बिकानेर राजवाडा असेल, जयपूरचा हवा महल असेल, किंवा आपण दक्षिण भारतात गेलं तर मीनाक्षी अम्माचं अत्यंत सुंदर मंदिर असेल, किंवा तिरुपती बालाजींचं मंदिर असेल, कोल्हापूरच्या आपल्या अंबाबाईचं मंदिर असेल. अत्यंत सुंदर वास्तू आहेत, अत्यंत देखण्या आहेत. म्हणजे जगातली 7 आश्चर्य सुद्धा फिक्की पडतील अशा सुंदर वास्तू आपल्या भारतामध्ये आहेत. मग त्या या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमाच्या देखावा म्हणून कुठेतरी लोकांना बघायला मिळावं, ती कल्पना त्याच्या मागे होती. की आता जयपूरचा आवामल केला तर सगळीच लोक तिथं नाही जाऊ शकत. बरोबर, कोणाची परिस्थिती असायची किंवा असते नसते. बरोबर. जसं मी म्हणलं की आता एक क्लिकवर आपण बघू शकतो, एका मिनिटात आपण बघू शकतो. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. मग त्याची प्रतिकृती जर इथं आणली आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावरती जसं तुम्ही म्हणलात की भव्य दिव्य देखावा उभा केला तर कसं दिसेल. एक त्या काळात तशी कल्पना आली की ही त्या माध्यमातनं त्या जी प्रतिकृती आम्ही करतो त्याची सुद्धा चर्चा होते, त्याला सुद्धा प्रसिद्धी मिळते. बरोबर. उज्जैनच्या महाकालचं मंदिर असेल किंवा कैलास मंदिर असेल, आपल्या कैलास लेण्यामधलं कैलास टेम्पल ज्याला आपण म्हणतो, कुठेतरी त्याला प्रसिद्धी मिळली पाहिजे ना, लोकांपुढे ते आलं पाहिजे. आणि त्याची प्रतिकृती आहे, लोकांना ते बघायला मिळावं, हीच त्याच्या मागची भूमिका होती. हल्ली आपण एक बघतोय की जेव्हा गणपतीची मिरवणूक असते, बऱ्याच मंडळांमध्ये बऱ्याच ठिकाणी भांडण पण भरपूर होतात. कधी कधी मनात असा प्रश्न येतो की गणेशोत्सव केला पाहिजे की नाही. काय सांगाल यावरती? खूप चांगला प्रश्न आहे हा. सार्वजनिक गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आता
म्हणजे अनेक लोक अशी गणेशोत्सवात टीका करतात की आता बंद केला पाहिजे किंवा का साजरा करायचा. तसं नाही आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुढची पिढी, नेक्स्ट जनरेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा भारताचं पुढचं भविष्य घडवण्याचं काम होतंय. तुम्ही म्हणताल आता ते कसं? सार्वजनिक गणेशोत्सवात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणूनच आज तुम्ही मला तुमच्यासमोर बसवलं. बरोबर. हे तर तुम्ही मान्य करता. हो. सार्वजनिक गणेशोत्सवात काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याला मॅनेजमेंट कशी करायची, कुठल्याही गोष्टीची व्यवस्था कशी करायची, मग ते सगळं झालं. म्हणजे मंडपाची व्यवस्था असेल, भाविकांची व्यवस्था असेल, प्रसादाची व्यवस्था असेल, त्या विद्युत रोषणाची व्यवस्था असेल, मिरवणुकीची व्यवस्था असेल, मॅनेजमेंट शिकतो तो. बरोबर. की आता हे करायचंय कसं. बरं, हे प्रॅक्टिकल मॅनेजमेंट गणेशोत्सव शिकतो. सुरुवातच इथून होते की वर्गणी गोळा करणं, वर्गणी कशी गोळा करायची, लोकांशी संवाद कसा साधायचा, लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडनं ती वर्गणी कशी जास्तीत जास्त प्रमाणात गोळा करायची. म्हणजे लोकवर्गणीतनं हा गणेशोत्सव साजरा होतो. ती पद्धत आहे, परंपरा आहे. म्हणून बरोबर तिथं कुठलीही प्रकारची सक्ती नाही. जसं म्हणलं की मॅनेजमेंट आपण शिकतो, तशा प्रकारची मॅनेजमेंट हा गणेशोत्सव शिकवतो. दुसरी गोष्ट म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट याला आपण म्हणता येईल. दुसरी गोष्ट की गणेशोत्सवावर आधारित असलेले किंवा ज्या लोकांचे उदरनिर्वाह या सार्वजनिक गणेशोत्सवावर किंवा गणपती उत्सवावर चालतात, अशा अनेक घटक आहेत. कुंभार समाज असेल म्हणा, फुलवाले असतील, सगळ्या समाजाचे, डेकोरेशन वाले असतील. गणपती बाप्पा हा सगळ्या समाजाला भरभरून देतोच ना. हो. सगळ्या माणसांना देतो. ह्यात समाज आलाच नाही कुठे. हो. मग तो फुलवाला असेल, हारवाला असेल, पेढेवाला असेल, उदबत्ती विकणारा असेल, म्हणजे पूजा साहित्य विकणारे असतील, तेल विकणारे असतील, तूप विकणारे असतील, सगळे ढोल ताशा विकणारे असतील. बरोबर. त्यांचा उदरनिर्वाह हा गणेशोत्सवाच्या काळात कशा पद्धतीने चालतो त्यांना विचारा. मला म्हणजे बरोबर, मी सांगण्यापेक्षा ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील, एक्सप्लेन करू शकतील. त्याच्यामुळं गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं, आणि हे शेवटी हे प्रबोधनाचं व्यासपीठ. बरोबर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना नेमकं काय अभिप्रेत होतं, काय त्यांचा उद्देश होता सार्वजनिक गणेशोत्सव करण्यामागं, किंवा गणेशोत्सव सार्वजनिक का त्यांनी केला. जसं तुम्ही म्हणलात की भांडणं होतात, भांडण आणि तंट्यासाठी हा गणेशोत्सव नाहीये. बरोबर. एकत्र येऊन साजरा करायचा, देशासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, किंवा पारतंत्र्याविरुद्ध स्वातंत्र्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध आपण एक युद्ध पुकारलं पाहिजे. त्यासाठी हा गणेशोत्सव त्यांनी तेव्हा सुरू केला. आणि आपण कशाला भांडत बसलोय. भांडण यात करायचीच नाही, आपल्याला एकत्र येऊन साजरा करायचा आहे. म्हणून ही मंडळं झाली. आधी गणेशोत्सवामध्ये मेळेच्या मेळे भरायचे, त्या मेळ्यांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं जायचं, व्याख्यानमाला असायच्या. गणेशोत्सवाचा ट्रेंड बदलला, इव्हेंटकडे थोडा झुकत चालला. कुठंतरी तो थांबवला पाहिजे. हे काम सार्वजनिक गणेशोत्सवात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं आहे, ती जबाबदारी त्याची आहे. त्यांनी त्या जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि हे होऊ शकतं. दगडूशेठ हलवाई गणपती हा सार्वजनिक गणेशोत्सवातलाच एक गणपती, किंवा लालबागचा राजा असेल, अनेक मंडळं असेल. बरोबर. ही जी मंडळं या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मानव सेवेच्या महामंदिराकडे वाटचाल हे आमचं ब्रीद वाक्य आहे. ते कशा करता. बरं, हे होऊ शकतं का? होऊ शकतं ना, नक्कीच होऊ शकतं. तुम्ही ज्याचा उत्सव साजरा करता, ज्याच्या नावावर वर्गणी गोळा करता, राहिलेली वर्गणीतनं आपण अनेक मंडळ करतात. आणि पुण्यात अनेक मंडळ आहेत, पुण्यात, मुंबईत, सगळ्याच, कोल्हापुरात आहेत, नागपुरात आहेत, सोलापुरात, महाराष्ट्रात अनेक मंडळ आहेत जी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून चांगलं काम करतात. त्यातनं युवक घडला जातो. देशाचं एक राजकीय व्यक्तीसुद्धा यातनं घडलेले आहेत. अनेक राजकीय व्यक्ती आहेत की ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडलेत. त्यामुळं गणेशोत्सव बंद तर होऊच शकत नाही, तो बंद होणार नाही. शेवटी हा देवाचा उत्सव आहे, हा समाजाचा उत्सव आहे, हा लोक उत्सव आहे, लोकांकरता आहे आणि लोकांनीच सुरू केलेला आहे खऱ्या अर्थानं. आणि काळाच्या सगळ्या कसोटीवर तो तरुण गेलेला आहे. अनेक स्थित्यंतर ह्या गणेशोत्सवांनी पाहिलेत, अनेक बदल पाहिलेत. पारतंत्र्यात सुद्धा होता, स्वातंत्र्य मिळालं सुद्धा होतं, आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा होता, आणि अजूनही आहे. आपण असलो काय नसलो काय, गणेशोत्सव हा चालत जाणार आहे. बरोबर. त्यामुळे खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाची ही समाजाला, देशाला, राष्ट्राला खरंच गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. फक्त त्याच्यातला भाग हाच की
त्याला गालबोट न लागता चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. गणेशोत्सव हा चांगलाच आहे. जसं मी म्हणलं की हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे. बरोबर. आपण कसा साजरा करायचा हे आपल्यावर अवलंबून. आपल्यावरती अवलंबून. गणेशोत्सव हा चांगलाच आहे. चांगलाच. खरंच तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. नक्की ही माहिती ऐकणाऱ्यांना चांगली होईल. त्यांच्या माहितीत अजून ही नवीन माहिती पण ॲड होईल. आणि आम्हाला तुम्ही होकार दिलात, त्या व्यासपीठावरती येऊन बोललात. खरंच आम्ही तुमचे आभारी आहे. आणि ऐकणाऱ्यांना एक सांगू इच्छितो की एखादा शब्द जर चुकून आमच्या तोंडून गेला असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आमचा हेतू फक्त एवढाच आहे की तुम्हाला चांगली माहिती पुरवणं. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश.